फार्मा इंडस्ट्रीमध्ये कुठलाही प्रोडक्ट रिलीज करण्यापूर्वी अलग अलग टेस्ट केल्या जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे स्पेसिफिकेशन त्याचे रिक्वायरमेंट असतात, ते फुलफिल करून आपण प्रोडक्ट रिलीज करतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला की हे स्पेसिफिकेशन कोण बनवते, तर त्यासाठी येते ICH-Q6 ही गाईडलाईन. तर ICH-Q6 ही ड्रग प्रोडक्ट म्हणजे फॉर्म्युलेशन आणि ड्रग सबस्टन्स म्हणजे API यांच्यासाठी स्पेसिफिकेशन कसे बनवायचे त्याबद्दल. स्पेसिफिकेशन म्हणजे टेस्ट, त्यानंतर अनालिटिकल प्रोसिजर आणि त्याचा ऍक्सेप्टन्स लिमिट याचा पूर्ण सेट असतो. आणि त्याच्या आधारे आपण कुठलाही प्रोडक्ट पास किंवा फेल म्हणजे रिलीज किंवा रिजेक्ट हे डिसाईड करतो. तर ICH-Q6 ही पण मुख्यतः दोन भागात डिवाइड केली. पहिला आहे ICH-Q6A म्हणजे स्पेसिफिकेशन रिक्वायरमेंट फॉर न्यू ड्रग प्रोडक्ट और न्यू ड्रग सबस्टन्स म्हणजे API आणि फॉर्म्युलेशन दोघांसाठी लागू होते. दुसरी आहे Q6B म्हणजेच ही स्पेसिफिकेशन फॉर बायोटेक्नॉलॉजिकल आणि बायोलॉजिकल प्रोडक्ट. तर यांचं स्पेसिफिकेशन कशा पद्धतीने असलं पाहिजे त्याबद्दल आपल्याला गाईडलाईन सांग. या गाईडलाईनचा वापर करून प्रत्येक फार्मा कंपनी आपलं सेपरेट स्पेसिफिकेशन बनवू शकतात आणि त्याच्या इनलाईन आहेत का नाही हे पण चेक करून प्रोडक्ट क्वालिटी मेंटेन करतात. जर या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी नवीन शिकला आहात तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.